तर मित्रांनो, आपल्याला चनेगाववरून साप पकडण्यासाठी फोन आलेला आहे. तो साप कोणता आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. चला पुढे दाखवा. चला ठीक आहे. लागेल. हॅलो, राजूर पासून एक 5-6 किलोमीटर अंतरावर चनेगावला साप आढळला आहे. आपण साप रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे. बघूया आता आपण साप आता कोणत्या प्रजातीचा आहे. तर त्यांनी तर सांगितलं काळा कलरचा आहे. बघूया आपण कोणता साप आहे. बाबा दर्शन आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातला सगळ्यात विषारी साप आहे. याला मराठीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये कोब्रा, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा असे नाव आहे. हे जर एखादा साप जर चावला आपल्याला, तर हा साप आपल्याला झाडफुकच्या मागे लागायचे नाही. आपल्याला सरळ दवाखान्यात जायचं आहे. कोणताही जवळचा दवाखाना असला त्या दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि आपल्याला विलाज करायचा आहे. कुठेच इकडे तिकडे काही मलम वगैरे लावायचा नाही, काही करायचं नाही. सरळ दवाखाना काढायचा. बघितलं. लक्षातून झगडा ठेवा त्याचं. आपण त्याला पाणी टाकूया त्याच्यावर. पोस करू ना गाडी. धारा माझ्याकडे लक्ष द्यायचं. टार्गेट
इकडून या. साप आहे, सगळ्यात विषारी साप आहे महाराष्ट्रातला सगळ्यात विषारी साप. चला तर मित्रांनो आपण त्याला रेस्क्यू करू. परत परत बरणी, एक बरणी आणा, एक बरणी असेल तर बरणी आणा, त्याला रेस्क्यू करायचं. बरणी आणा. बरं का तिकडे मलचिंग टाकेलंय. आणली का ते इकडे बाजूला दे. आणि इकडे बरणी अरे चला तर मित्रांनो आपण त्याला चांगल्या जागेवर घेऊन जाऊन रेस्क्यू करू. चला तर मित्रांनो आपण साप रेस्क्यू केलेला आहे. थैली कुठे स्टिक आता एक जय शंभू. याच्यानंतर साप कुठेही आढळला तर सर्पमित्र सचिन भारंबे यांना कॉल करा. आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायचं एकच आहे, कोणीही साप दिसला तर ॲग्रेसिव्ह होऊन त्याच्याकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला साप जर आढळला कुठे तरी सर्पमित्राला कॉल करा. माझा नंबर आहे 9011 31 31 42. सदैव तुमच्या सेवेत तत्पर राहील.